राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी काल मतदान पार पडलं। यावेळी सरासरी 68.28% मतदान झालं। परभणी जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक 75% मतदान, तर रत्नागिरीमध्ये सर्वात कमी 55.79% मतदान झालं। दरम्यान उद्या सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। वेगवान आणि अचूक निकाल एबीपी माझावर पाहता येणार। चंद्रपूर महापालिकेमध्ये आणखी ट्विस्ट येण्याची शक्यता आहे, कारण सव्वा वर्षाच्या महापौर पदाची ऑफर भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। तर 5 वर्षांपैकी 2 वर्ष स्थायी समिती अध्यक्षपद आणि उपमहापौर पदाची ऑफर भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात आल्याची माहिती मिळते आहे। जर शिवसेनेला हा फॉर्म्युला मान्य नसेल तर भाजप विरोधी पक्षात बसेल, अशी माहिती देखील भाजपमधल्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। मुंबईमध्ये भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार रितू तावडेंनी बांगलादेशी मुक्त मुंबई करू असं विधान केलं। त्यावर खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर देत मोदी सरकारवर मोठा आरोप केलाय। तर संजय राऊतांच्या आरोपांना भाजप नगरसेवक नवनाथ बन यांनी टोला लगावला। ये जो मुंबई में इस तरह से बांग्लादेशी और इस तरह के लोग आके बैठे हैं, उनको यहाँ पे बैठने के लिए नहीं मिलेगा आगे जाके, क्योंकि इनका पूरा वो पेपर वर्क सब चेक किया जाएगा। जो भी बांग्लादेशी रोहिंगे उनको यहाँ पे बैठने हम नहीं देंगे बिल्कुल, और मुंबई का रंग जो है वो भगवा ही रहेगा। बांग्लादेशी मुक्त मुंबई हम करेंगे। भारत सरकारनं हिंदूंना मारणाऱ्या बांगलादेशला काही कोटी रुपये मदत केलेली आहे। मी आकडा सांगेन तुम्हाला, पण बांगलादेशला मदत केली आहे की नाही, का हे का कॉन्ट्रॅक्ट किलिंग केलं का, हिंदूंना मारण्यासाठी पैसे दिले? देशाच्या अर्थसंकल्पात हिंदूंच्या कत्तली करणाऱ्या, हिंदूंची मंदिरं पाडणाऱ्या, हिंदूंच्या घरावरती आगी लावणाऱ्या देशाला नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन काही कोटी रुपये मदत म्हणून देतात, आणि याचा वापर हिंदूंच्या हत्येसाठी होतोय। रितू तावडे म्हणतायत की मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांना आम्ही बाहेर काढू, तर संजय राऊत तुम्हाला एवढी अडचण का होते? बांगलादेशी घुसखोरांबद्दल तुम्हाला पुळका काय येतोय? काँग्रेसच्या काळामध्ये करोड रुपये बांगलादेशींना देण्याचं पाप तुम्ही केलं होतं, काँग्रेसनं केलं होतं। बांगलादेशींना एकही रुपया दिला गेला नाही। बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याचं काम केंद्रीय गृह मंत्रालयाकडनं करतंय, राज्य सरकारकडनं केलं जातंय। तुम्हाला बांगलादेशी घुसखोरांच्या जीवावरच मुंबई महापालिका जिंकायची होती। मुंबईतल्या बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करणार हे आम्ही वचन दिलंय आणि ते आम्ही पूर्ण करू। सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन चक्क एका ढाब्याबाहेरील गाडीमध्ये आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उमेश पाटील यांनी समोर आणला। मोहोळ शहरानजीक असलेल्या हॉटेल स्वराज्य या ठिकाणी काही लोक या ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा आरोप उमेश पाटील यांनी केला होता। दरम्यान हा आरोप तहसीलदारांनी खोडून काढलाय। लोकांनी अडवलेल्या मशीन राखीव आहेत, त्यांचा वापर मतदानासाठी झालेला नाही। या मशीन सीलबंद स्वरूपातच आहेत, अशी माहिती मोहोळचे तहसीलदार आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मोळीक यांनी एबीपी माझाला फोनवरून दिली आहे। तर या ईव्हीएम मशीन अतिरिक्त असून त्यावर कोणतंही मतदान झालं नसल्याची प्रतिक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी दिली। या मशीन ज्या वेळेला बाहेर पडल्या, म्हणजे कस्टडीतच आल्या नाहीत, त्या दरम्यानच्या काळामध्ये त्या मशीनमध्ये काही छेडछाड झाली का हे तपासावं लागणार आहे। कारण ईव्हीएम मशीन जोडून त्याच्याबरोबर तो बॉक्स दुसरा पण अजून एक मशीन आहे ज्याच्यामध्ये काउंट केलं जातं। तर त्याची बटन दाबून जर सगळं त्याच्यामध्ये मतं लोड केली असतील, ओरिजिनल ज्याच्यावर मतदान झालं ते मशीन रिप्लेस करून ते या बॉक्सच्या आतमध्ये घालून दुसरं त्याच्यावर वोटिंग प्रायव्हेटली वोटिंग करून ते मशीन इथं गोडाऊनमध्ये आता आलं तर नाही ना, अशा पद्धतीची शंका आहे। पहिली गोष्ट त्या ईव्हीएम होत्या ह्या राखीवच्या ईव्हीएम होत्या, त्याच्यामध्ये कुठलंही मतदान नाही। आपल्या ज्या मतदान झालेल्या ईव्हीएम होत्या त्या ऑलरेडी माझ्या ताब्यात सगळ्या आल्या होत्या। आम्ही ती स्ट्रॉंग रूम सुद्धा सील केलेली, ऑलरेडी केलेलीच होती, फक्त राखीवचा आम्ही हिशोब लावत होतो तेव्हा ही घटना घडली आहे। आणि आता त्या ज्या मशीन आहेत त्या मशीन आपण इथे वेगळा सुरक्षा कक्ष करून त्यामध्ये CCTVच्या अंडर ठेवलेल्या आहेत, जेणेकरून जेव्हा ते बघायचे असतील की बाबा त्याच्यात काही म्हणजे त्या दुसऱ्या कुठल्या नाही आहेत ना वगैरे अशा ज्या काही शंका आहेत तर ते आपण बघू शकतो।
क्षेत्रीय अधिकारी आणि सहकार्यामधील विसंवादामुळे मशीन गाडीत राहिल्या. गाडीतील मशीन राखीव आहेत आणि त्यावर कोणतंही मतदान झालेलं नाही. ही गंभीर चूक आहे. या प्रकरणी खुलासा मागितलाय, अशी प्रतिक्रिया उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली. काल रात्रीवर न्यूज चॅनलमध्ये जी बातमी प्रसिद्ध झाली की मोहोळ तालुक्यातील 2 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हॉटेलवरती सापडली आहे, ती बाब खरी आहे. परंतु ती मशीन्स ज्या पद्धतीनं आरोप करण्यात आले स्थानिक नागरिकांमार्फत किंवा तिथं उपस्थित असलेल्या व्यक्तींमार्फत की हे गैरप्रकार करण्यासाठी घेऊन जाण्यात येत होत्या, यामध्ये जराही तथ्य नाही. ही आमची राखीव मतदान यंत्र आहेत जे मोहोळ तालुक्यामध्ये जवळपास 30 झोनल अधिकारी असतील, तर अशा प्रत्येक झोनल अधिकाऱ्याकडे 2च्या संख्येनं आम्ही त्यांच्या कार्यक्षेत्रात अचानकपणे कुठली मशीन बंद पडली तर वापरता यावी या कारणासाठी दिलेले असतात. आरोप करण्याचा प्रयत्न केला की याच्यातून काही गैरप्रकार घडतोय का किंवा शंका व्यक्त केली. त्यांची शंका जरी रास्त असली तरी असा कुठलाही प्रकार या माध्यमातून घडू शकत नाही, घडलेला नाही असं मी आपल्याला सांगू इच्छितो. दरम्यान यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही कसली निवडणूक, हा तर पोरखेळ, असं संजय राऊतांनी म्हटलं. पैठणला आमदार लहान मुलांना घेऊन गेले शाई लावायला. अजून कुठे काय झालं आहे, कुठे काय झालं आहे. मशीन तर बंद पडल्याच. ही कसली निवडणूक आहे, हा पोरखेळ आहे. आपल्या लहान मुलांना मतदान केंद्रावर नेणं नेत्यांना चांगलंच भोवणार आहे. अकलूजमध्ये जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादीचे उमेदवार अर्जुनसिंग मोहिते पाटील यांनी आपल्या लहान मुलाला मतदान केंद्रावर नेलं आणि लहान मुलानं मतदानाचं बटणही दाबलं. या प्रकरणी अर्जुनसिंग मोहिते पाटलांसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये विलास भुमरेंनी आपल्या लहान मुलाला घेऊन मतदान केलं आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी मुलाच्या बोटाला शाई देखील लावली. त्यामुळे शाई लावणाऱ्या कर्मचाऱ्यावर आणि पोलीस कर्मचारी केंद्र प्रमुखांवर कारवाई करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले. सोलापूर जिल्ह्यामध्ये हे 2च इन्सिडन्स निदर्शनाला आलेले आहेत की ज्यामध्ये नियमाचं उल्लंघन झालं आहे. हा प्रकार देखील नियमांच्या उल्लंघनामध्ये मोडतो. तो त्या ठिकाणी देखील फोनशिरसमध्ये ही घटना घडलेली आहे. आणि मतदान केंद्रावरती नियुक्त पोलीस कर्मचारी यांची प्रथम चूक आहे असं आमचं मत आहे, कारण त्यांनी मोठ्या मुलांना मतदाराच्या सोबत आतमध्ये एंट्री देणं अपेक्षित नव्हतं. एखादी व्यक्ती मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होईल अशा पद्धतीनं मतदान करू इच्छित असेल तर त्याला मतदानापासून रोखणे हे मतदान केंद्राध्यक्षाचं कर्तव्य आहे. मुलाला मतदान कसं करायचं हे पण समजावून सांगू शकते. इतक्या सहज सोप्या पद्धतीनं त्यांनी हे केलं आहे. तो प्रकार देखील चुकीचा आहे आणि त्याही प्रकरणामध्ये मतदारावरती कारवाई करत आहोत आज आणि संबंधित मतदान केंद्राध्यक्ष आणि पोलीस कर्मचारी यांच्यावर देखील कारवाई करीत आहोत. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील वाघेरी पंचायत समिती गणातील भाजपच्या उमेदवारांच्या समर्थकांनी निकालापूर्वीच गुलालाची उधळण केली आहे. हिंदकेसरी संतोष वेताळ यांच्या बहिणी अनिता सतीश वेताळ यांच्या विजयाचा दावा करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी निकालापूर्वीच सुरली या ठिकाणी गुलाल उधळला. उद्या निकाल लागणार आहे आणि त्यापूर्वीच गुलाल उधळल्यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय. पुण्यातील महापौर बंगल्याचं नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. तब्बल 4 वर्षांनी पुण्याचे महापौर बंगल्यामध्ये वास्तव्याला येणार आहे. त्यानिमित्तानं गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या महापौर बंगल्याचं नूतनीकरणाचं काम सुरू झालं होतं. याच बंगल्यामध्ये डागडुजी करत फर्निचर बदलण्याचं काम सध्या सुरू आहे. पुण्याचा महापौर कोण असेल हे आता जवळपास निश्चित झालंय. भाजपकडून मंजुषा नागपुरे या पुण्याच्या महापौर होतील. उद्या याच महापौर पदासाठी मतदान होणार असून नव्यानं होणाऱ्या महापौरांचा बंगला देखील आता तयार झाला. परभणी जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता कायम राखणार असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी व्यक्त केला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर आम्ही प्रचार केला नाही, मात्र इथली जनता आमच्या सोबत आहे असंही त्यांनी म्हटलंय. आम्ही सर्वांनी ही निवडणूक अत्यंत शांतपणे संयमाने घेतलेली आहे आणि अत्यंत चांगले उमेदवार आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी दिलेले होते. त्यांच्या माध्यमातून शांत प्रचार करणे, प्रत्येक ठिकाणी जाणे, आपला जाहीरनामा असेल, पॉम्पलेट असेल, घरोघरी देणे, अशा पद्धतीचा शांतपणाने प्रचार त्या ठिकाणी केला. जास्त काही सभाही आमच्या झाल्या नाही आणि जास्त काही गाजावाजा न करता प्रचार मोहीम आमच्या माध्यमातून राबवलेली आहे. निश्चित अशाही परिस्थितीमध्ये आम्हा सर्वांना खात्री आहे, आम्हाला सर्वांनाही 100% त्या ठिकाणी गॅरंटी आहे की यावेळेसही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये ही जिल्हा परिषद येणार आहे. नाशिकमधील शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. नाशिकचं उपमहापौरपद विलास शिंदेंना दिल्यामुळे प्रवीण तिदमे नाराज होते.
त्यांनी महानगर प्रमुख आणि नगरसेवक पदाचा राजीनामा द्यायची घोषणा केली होती. शिवाय नाराज तिदमेंनी 2 दिवसांपासून फोन देखील स्विच ऑफ केला होता. दरम्यान प्रवीण तिदमे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी संवाद साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदेंसोबतच्या संवादानंतर तिदमे आपली तलवार म्यान करणार का याकडे लक्ष लागले. रायगड जिल्हा परिषदेमध्ये भाजपचाच अध्यक्ष बसणार असा विश्वास भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे. काल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पार पडली. उद्या मतमोजणी होणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होती. त्यामुळे उद्याच्या मतमोजणीमध्ये कोण बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. 100% या ठिकाणी रायगडचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीचा त्या ठिकाणी होईल आणि मला वाटतं जास्तीचे जिल्हा परिषद सदस्य हे भाजपचेच येतील आणि स्वाभाविकपणे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा व्हायला जास्त त्या ठिकाणी संधी आहे. रत्नागिरीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी काल मतदान पार पडलं. चिपळूण, खेड, गुहागर भागामध्ये 100पेक्षा अधिक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या घटना घडल्या. शहरापासून 3 किलोमीटरवर 3 तास मतदान प्रक्रिया बंद होती असा आरोप ठाकरे सेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केला आहे. ईव्हीएमच्या मदतीनं निवडणुकीमध्ये काही काळ बेर करायचा डाव तर नाही ना, अशी शंका भास्कर जाधव यांनी व्यक्त केली. दुपारनंतर एकाच दुसरं ईव्हीएम मशीन बंद पडल्याची जी तक्रार आली, पण दुपारच्या अगोदरच कशी मशीन बंद पडली, म्हणजे एका ठिकाणी 3 मशीन बंद पडली, 4 मशीन बंद पडली. या ईव्हीएम मशीन बिघडण्यामध्ये त्यांना मतदानापासून रोखण्याचं षडयंत्र तर नव्हतं ना, असं मला वाटतं. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी आणि 9 पंचायत समितीसाठी मतदान पार पडलं. जिल्ह्यामध्ये 55.79% मतदान झालं. सर्व ईव्हीएम मशीन प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या. रत्नागिरी तालुक्यातील ईव्हीएम मशीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या ठिकाणी ठेवण्यात आले. या ठिकाणी देखील चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोलापूरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 65.90% मतदान झालं आहे. मतदान झाल्यावर संपूर्ण सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उद्या मतमोजणी होणार आहे. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी काल मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या आता स्ट्रॉंग रूममध्ये आणून ठेवण्यात आलेल्या आहेत. खरं तर मी मोहोळ तालुक्यातील स्ट्रॉंग रूमच्या बाहेर उभा आहे आणि या ठिकाणी आपण बघताय प्रचंड अशी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती स्ट्रॉंग रूमला देण्यात आलेली आहे. खरं तर काल याच मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन जे आहेत ते धाब्यावर आढळल्याचा प्रकार जो आहे तो आढळलेला होता, समोर आलेला होता. आणि त्यानंतर ईव्हीएमच्या ज्या स्ट्रॉंग रूम आहेत त्यांना अतिरिक्त पोलीस संरक्षण जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. संपूर्ण स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कडक असा फौजफाटा जो आहे पोलिसांचा तैनात करण्यात आला आहे. उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी हे सगळे ईव्हीएम मशीन जे आहेत ते स्ट्रॉंग रूममध्ये प्रशासनाने आणून ठेवले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागा आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. जवळपास 65.90% मतदान जे आहे ते सोलापूर जिल्ह्यात झालेलं आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत जवळपास 1% मतदान जो आहे तो घसरलेला असला तरी मतदारांना आपला कौल जो आहे तो मतपेटीत कैद केलेला आणि या सगळ्या मतपेट्या ज्या आहेत ते स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित आता प्रशासनाने आणून ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन विकाससह आफ्ताब शेख, ABP माझा, मोहोळ, सोलापूर. सांगली जिल्हा परिषदेच्या 61 आणि 10 पंचायत समित्यांसाठी पार पडलेल्या मतदानासाठी उद्या सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. सर्वप्रथम गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे. त्यानंतर सुरुवातीला टपाली मतांची मोजणी केली जाईल. त्यानंतर अर्ध्या तासानं ईव्हीएम मशीनची मोजणी सुरू होईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.